गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज आपण मानसशास्त्रातील बालमानसशास्त्र व बालविकास या दोन मुद्द्यावर सविस्तर माहिती पाहणार आहे. TET पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बालमानसशास्त्र. व्याख्या. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थांपासून ते पौगडा अवस्थेपर्यंत विकास कसा होतो याचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच बालमानसशास्त्र होय. E.B. हॅरलॉक. ज्या शास्त्रात बालकाला केंद्रबिंदू मानून त्याचे वर्तन, विचार, प्रवृत्ती, अभिवृत्ती, अभिक्षमता याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्यास बालमानसशास्त्र म्हणतात. बालमानसशास्त्राचा उगम व विकास. बालकाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकासाचा अभ्यास करून त्या दृष्टीनुसार उपाययोजना राबविणे यास बालमानसशास्त्र म्हणतात. बालकास ही गर्भधारणेपासून पौगडा अवस्थेपर्यंत बालकाचा विविध विकासाचा अभ्यास करण्याची स्वतंत्र शाखा आहे. बालविकास मानसशास्त्र. बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची अशी व्याख्या ज्यात व्यक्तीच्या जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा अभ्यास केला जातो. क्रो या शास्त्रज्ञाच्या मते. नंबर 1. प्लेटो. इसवी पूर्व 428 ते 347. प्लेटो हा प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ होता. प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस होता व शिष्य ॲरिस्टॉटल होता. बालकांबद्दल विचार मांडणारा पहिला विचारवंत होय. 2. जॉन लॉक 1632 ते 1704. त्याच्या सिद्धांतानुसार बालक म्हणजे कोरी पाटी असून जन्माला येते आणि ज्ञान हे अनुभवातून मिळते. शिक्षणातील हुकुमशाही पद्धतीला नकार देऊन त्याऐवजी मुलांना योग्य व अयोग्य यातला फरक समजावा म्हणून नैतिक भावनांचा विकास करण्यास मदत व्हावी असे मत त्यांनी मांडले. 3. फ्रेडरिक फ्रॉबेल 1782 ते 1852. जर्मन शिक्षतज्ञ. बालविज्ञान पद्धतीचा आधाप्रवर्तक. बालकाच्या खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणाने बालकाचे व्यक्तिमत्व विकास झाले पाहिजे असा त्यांचा विचार होता. बालकाच्या शिक्षणामध्ये कथा, गाणी, खेळ व व्यावहारिक कार्यक्रमांचा समावेश केला. रुसो 1778 ते 1772. बालकेंद्रित शिक्षणाचा आरंभकर्ता होय. शिक्षणात अनुभव व कृती यांना महत्त्व देऊन बालकाच्या स्वाभाविक विकासावर भर दिला. द एमिली हा शिक्षणविषयक ग्रंथ लिहिला. बालक शिक्षकासाठी लादले जाऊ नये व शिक्षा करण्याच्या विरोधात होते. ज्ञानेंद्रियामार्फत शिक्षकाचा मुख्य ध्येय असावे. ज्ञान बाहेरून दिले जात नाही तर अनुभवातून मिळते हे त्यांचे मत आहे. मारिया मॉन्टेसरी 1870 ते 1952. इटालियन शिक्षणतज्ज्ञ व तत्त्वज्ञ. शिक्षण पद्धतीच्या विकासासाठी यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या शिक्षण पद्धतीला मॉन्टेसरी पद्धत असे म्हणतात. मॉन्टेसरी पद्धतीचे तत्त्व. प्रत्येक बालक वेगळे व स्वतंत्र असते. विकासावर आधारित कार्य व खेळातून शिक्षण दिले जाते. स्वच्छंदता. बालकांना पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार स्वातंत्र्य दिले जाते. या पद्धतीत बालकांना कोणत्याही प्रकारचे बंधन नसते व अभ्यास देखील निश्चित नसतो. गिजूबाई बदेका. गुजरात मॉन्टेसरी पद्धतीची शाळा सुरू करणारे पहिले व्यक्ती. भारतात मॉन्टेसरी पद्धतीचा प्रचार व प्रसार करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. त्यांनी 1920 मध्ये दक्षिणमूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना केली. भारतात बाह्य शिक्षणाचा पाया त्यांनी मजबूत केला. ताराबाई मोंडक 1892 ते 1973. भारतातील पहिल्या बाल शिक्षण तत्त्वांपैकी एक. त्यांना भारतीय मॉन्टेसरी म्हणून ओळखले जाते. त्यांनी ग्रामीण भागात बाल शिक्षणाचा प्रसार केला. 1936 मध्ये मुंबई येथे शिक्षण कार्य केले. त्यांचे योगदान. बालवाडी आदिवासी मुलांसाठी, पाळणाघर, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या लहान भावंडांसाठी, अंगणवाडी, गरीब व गरजू मुलांसाठी, साखरशाळा, कामगारांच्या मुलांसाठी असं विविध प्रकारचे कार्य त्यांनी पार पाडले. त्याचप्रकारे भुंगशाळा, कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी, साखरशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी. त्यानंतरचा मुद्दा आहे बालविकास, चाइल्ड डेव्हलपमेंट. व्याख्या आणि अर्थ. मीनिंग अँड डेफिनेशन. बालविकास हे क्षेत्र मानवी दृष्टी आणि गर्भधारणेपासून ते किशोर वयापर्यंत होतं.
जाणाऱ्या बदलाच्या अभ्यासासंबंधी क्षेत्र आहे. लॉरा बर्फ. बाल विकासांवर परिणाम करणारे घटक. फॅक्टर अफेक्टिंग चाइल्ड डेव्हलपमेंट. पहिला, अनुवांशिकता हेरिडिटी. गर्भधारणेच्या वेळी आईवडिलांकडून जी गुणवैशिष्ट्ये संक्रमित होतात त्याला अनुवांशिकता म्हणतात. उदाहरणार्थ त्वचेचा रंग, केस, उंची, डोळे, बुद्धी, आरोग्य, स्वभाव इत्यादी. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. मंडेल या शास्त्रज्ञाने मांडलेली तत्त्वे. अनुवांशिकता एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. अनुवांशिकता केवळ आईवडीलच नाही तर मागील पिढ्यांमधील गुण बालकांमध्ये संक्रमित करते. अनुवांशिकतेमुळे प्रत्येक बालक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक अशा अनेक बाबतीत एकमेकांपासून वेगळे बनते. फ्रान्सिस गॉल्टन यांच्या मते अनुवांशिकतेचे प्रमाण. पिढी जनरेशन. अनुवंशाचे प्रमाण पर्सेंटेज 1 आईवडील पॅरेंट्स 1/2 म्हणजे गुण 50%. 2 आजी आजोबा ग्रँड पॅरेंट्स 1/4 मीन्स 25%. पणजी पणजोबा ग्रेट ग्रँड पॅरेंट्स 1/8 मीन्स 12.5%. 4 इतर नातेवाईक अदर रिलेटिव्स 1/8 गुन्स 12.5%. सेकंड, परिपक्वता व अध्ययन मॅच्युरेशन अँड लर्निंग. परिपक्वता हे कौशल्य शिकण्याची तयारी दर्शवते तर अध्ययन हे कौशल्य संपादन दर्शवते. शारीरिकदृष्ट्या परिपक्व मुले कारक कौशल्य लवकर शिकतात. वातावरण परिसर इन्व्हायरमेंट. बालकाच्या वाढ व विकासाबाबत 2 प्रकारचे वातावरण असते. जन्मपूर्व वातावरण, आईचा आहार, आरोग्य, भावनिक स्थिती, आजार, संसर्ग आणि सेवन केलेली औषधे. जन्मोत्तर वातावरण. वातावरणाच्या भोवतालच्या व्यक्ती उदाहरणार्थ कुटुंबातील व्यक्ती, राहणीमान, भाषा, आर्थिक दर्जा, शाळा, शिक्षण, मित्र, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्ये. 4 आहार न्यूट्रिशन. व्यक्तीच्या सुयोग्य वाढ व विकासासाठी योग्य पोषण आहाराची आवश्यकता असते ज्यातून जीवनसत्त्वे मिळतात. अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्राईन ग्लॅंड्स. शरीराची चयापचन क्रिया योग्य ठेवण्यासाठी शरीरातील विविध ग्रंथीतून स्रवणारे संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच पुरुष स्त्री प्रजनन रचनेच्या वाढ व विकासावर नियंत्रण ठेवणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. ग्रंथी, संप्रेरक आणि कार्य. ग्रंथी संप्रेरक हा कार्य पियुषिका वाढीचा संप्रेरक आहे. वाढीवर नियंत्रण ठेवणे. अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे हे पियुषिकाचे काम. ग्रंथी कंठस्थ्य संप्रेरक थायरॉक्सिन कार्य चयापचन क्रियेवर नियंत्रण ठेवणे, वाढीवर संतुलन आणणे. उपकंठस्थ्य संप्रेरक पायरॉक्सिन्स कार्य शरीरातील कॅल्शियमवर नियंत्रण ठेवणे. 4 बृक्कस्थ संप्रेरक ॲड्रेनालिन कार्य संकटजन्य परिस्थितीत शरीराची तत्परता आणणे. 5 स्वादुपिंड संप्रेरक इन्सुलिन कार्य रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवणे. ग्रंथी रेतपिंड